रामकृष्ण हरी. तर आता सकाळचं बरोबर 8 वाजलेत आणि चालायला सुरुवात केली. आता आम्ही जे वारीला आलो आहे तर आमचा हा सोसायटीचा ग्रुप आहे आणि त्यांनी बसेस केल्या होत्या. बसेसने आम्ही हडपसरपर्यंत आलो आणि हडपसरपासून आता चालायला सुरुवात केली आहे. सगळा ग्रुप आहे, मागे आहेत काही जण पुढे आहेत. आणि एक चांगली गोष्ट म्हणजे की ऊन आहे, आज पाऊस पडत नाही आहे, त्याच्यामुळे चालायला थोडं सोपं पडतं. आम्ही 5 मिनटं आरामासाठी बसलो इथे. तोपर्यंत तुम्हाला दाखवते की आम्हाला जी बॅग मिळाली आहे सोसायटीकडून, त्या बॅगमध्ये काय काय मिळालं आम्हाला. पहिल्यांदा तर ही अशी बॅग मिळाली आहे. स्लिंग बॅग जशी असते ना तशी बॅग आहे ही. त्या बॅगमध्ये हे आय कार्ड होतं, हे गळ्यात घालायचं, त्याच्यावरती आपली माहिती भरायची आणि मागे सगळे इमर्जन्सी कॉन्टॅक्ट दिलेत. त्याच्यानंतर टोपीवर सोसायटीचं नाव आहे आणि रामकृष्ण हरी. तर ही टोपी घालायची आहे सगळ्यांनी, असं मला कंपल्सरी सांगितलं आहे. कारण ही टोपी म्हणजेच आमची ओळख आहे. तर आपली लोक सोबत राहण्यासाठी ही टोपी घालणं मॅन्डेटरी आहे. त्याच्यानंतर आम्हाला दिल्या 2 पाण्याच्या बॉक्स, एनर्जीसाठी इलेक्ट्रॉल पावडर आणि बॅगमध्ये आम्हाला दिलं. दिंडीमध्ये सगळेजण मस्त गाणी भजन वगैरे म्हणत चाललेत, त्याच्यामुळे चालण्याचा ताण अजिबात जाणवत नाही आहे. आणि आता आपण विसाव्याच्या इथे पोहोचणार आहोत. कमान दिसायला लागली आहे, तुम्हाला पण दाखवते. हे पिवळची जी कमान दिसते ती कमान आहे. आता ह्या नवीन हा जो पूल होतोय त्याच्यामुळे दिसत नाही आहे थोडी. त्या पुलाच्या तिथे गेल्यानंतर आपल्याला विसावा लागणार आहे. विसाव्याची कमान आलेली आहे. खूप मस्त कमान केली आहे, एकदम वारीला सूट होईल असं डेकोरेशन त्याचं केलं आहे. मस्त. हे बघा, सगळी वाद्य, पखवाज, पेटी, विठू माऊलीची मूर्तीमध्ये खूप सुंदर केलं आहे. मोदींनी काय, हे बघा, ही माझी बहीण, खूप छान केलंय. आपले पंतप्रधान मोदीजींना वारकऱ्यांचं रूप दिलंय. ज्ञानेश्वर माऊलींची पण छोटीशी फ्रेम लावली आहे तिथे. मस्त, खूप छान केलंय.
आणि सहकार्य करायचंय. सर्व ग्रामस्थांना विनंती आहे कीर्तन सेवेला सगळे सुरुवात होते. आता जे बघितलं तुम्ही, आता आपण विसाव्याला पोहोचलो. तर इथे वारकरी 20 वाजता खूप छान सोय केली आहे. मागे बघू शकता, खूप ऊन आहे त्याच्यामुळे बसण्यासाठी सोय केली आहे. मांडव घातला आहे, शेड घातलं आहे त्याला, म्हणजे पाऊस वगैरे जरी आला तरी काही टेन्शन नाही. छान सोय केली आहे. सगळे वारकरी आता इथे विसाव्यासाठी थांबलेत. पालखी अजून काही आलेली नाही आहे इथे, पण सोय खूप छान केली आहे. आता आम्ही आमच्या ग्रुपला शोधतोय. आम्हाला इथे थांबायचं आहे. थोडा वेळ आम्ही इथे रेस्ट करणार आहे आणि मग पुन्हा घाट चालू. पालखी जिथे ठेवतात ते ठिकाण दाखवते तुम्हाला. पालखी अजून आलेली नाही आहे, पण लोक त्या जागेला सुद्धा किती महत्त्व असतं. लोक त्या जागेचं सुद्धा दर्शन घेत आहेत. पालखी आल्यानंतर ती इथे ठेवली जाणार आहे. त्याच्यामुळे असं छान असं डेकोरेट केलं आहे, फुलांनी सजवलं आहे आणि लोक म्हणजे जे सगळे वारकरी आहेत ते त्या जागेचं सुद्धा दर्शन घेत आहेत. वारकरीचा आनंद घेतात. आता आपण निघूया. आता आपल्याला घाट चढायला सुरुवात करायची आहे. ऊन वाढत चाललंय त्याच्यामुळे चल घाट चढायला तर सुरुवात करायची. तर मगाशी तिथे आवाज येत नव्हता, तर मी सांगत होते असं की इतके सुंदर छोटे छोटे मुलं विठ्ठल आणि रखुमाई बनून आलेत. एवढे क्यूट दिसत आहेत आणि त्यांचं ते सांभाळण्याचं पेशन्स आणि त्यांच्या पालकांची आवड कौतुक आहे खरंच. कारण छोट्या मुलांना जेव्हा आपण असं ते विठ्ठल रखुमाई जेव्हा बनवतो ना, किंवा कुठलंही कृष्ण राधा वगैरे पण एवढे भारी दिसतात, ते खूप क्यूट दिसत होते. आम्ही तिथे मागे भरपूर फोटो वगैरे काढत होतो विसाव्याच्या तिथं. फोटो आणि व्हिडिओ घेत असल्यामुळे आता आम्हाला भरपूर उशीर झाला आहे आणि आमच्यासोबतचे जे मेंबर्स आहेत ते खूप पुढे गेलेत. त्याच्यामुळे आम्हाला आता स्पीड वाढवावं लागणार आहे त्यांना मॅच करायला. आता गर्दी दाखव ना पुढची, केवढी गर्दी येते बापरे. हे बघा, जे दिसत नाही आहेत आता सगळे हे लोक, एवढी गर्दी. आता घाट चढायला सुरुवात होती आहे. तिकडे जर तुम्हाला दिसत असेल लांब, नाही हे मध्ये गाड्या उभ्या आहेत ना, दिसणार नाही त्याच्यामुळे. काय वाटतं, आपण करू शकू का त्यांच्या स्पीड मॅच? ऊन पण खूप 5 मिनिटं लेट होऊ शकतो, पण ऑलमोस्ट आपण त्यांना मॅच करून जाणार आहे. ओके
फक्त 5 टोपीमुळे ओळखायचं आहे. आमच्याकडे टोपी आहे. आता आम्ही घातली नाही आहे, पण टोपीवर आमच्या ग्रुपचं नाव आहे. माझा हा रोजचा यायचा जायचा रस्ता आहे. सासवडचा मेंबर आहे आमचा, सासवडचा. पण मागच्या वर्षी पण मी चालले होते, पण ह्या वेळेस बघूया आता हाऊ इट बहिणीसोबत वर्क्स. चालते. आमच्या दोघींची सोबतची ही पहिलीच वारी. अर्धा दिवे घाट आम्ही चढून आलेलो आहोत. आता अजून अर्धा बाकी आहे. आणि हे मागे जर तुम्हाला दिसत असेल तर हे नाही दिसत, घाटातलं दृश्य. अजून भरपूर माऊली चालत येत आहेत. आणि हे भरपूर आहे. सूर्य अगदी डोक्यावर आलाय, त्याच्यामुळे चालायला थोडा त्रास होतोय. थोडा पाऊस पडायला पाहिजे. ए जायचं का ग, जायचं का? चला, पाणी प्यायचं का? पी. एक साईड अशी दिली जाते गाड्यांसाठी, उजवी बाजू रस्त्याची, ज्याच्यामध्ये ह्या दिंडीच्या गाड्या आहेत. ॲक्च्युली जे वारकरी दिंडीमधून येतात ना, त्यांचं सामान असतं सगळं त्याच्यात. एक्स्ट्रा बॅग, अंथरूण पांघरूण किंवा दिंडीतल्या वारकऱ्यांसाठी लागणारा रोजचा किराणा, हे सगळं त्या गाड्यांमध्ये असतं. आणि एक साईडनी गाड्या जातात आणि डाव्या बाजूने हे सगळे माऊली. घाटात खूप काम चालू आहे, त्याच्यामुळे चालायला रस्ता खूप कमी आहे. उन्हामुळे एनर्जी सगळी डाऊन होत चालली आहे. थोडा पाऊस पडायला पाहिजे. गोष्ट दाखवते. माझ्या चेहऱ्यावरचा आनंदावरून तुम्हाला कळतच असेल मी काय दाखवणार आहे. घाट संपलेला आहे. घाट संपलेला आहे. शिबिराच्या ठिकाणी आपण त्यांना भेटावं. शिरदवाडी दिंडीतील काही बहिणी या चुकलेल्या आहेत. पंढरपूर इथून 183 किलोमीटर आहे, पण सासवड किती किलोमीटर आहे ते नाही माहिती. थकलेले माऊली, डाऊन झाले माऊली.
वर्थ इट. येस. दरवर्षी असं फिजिकली वाटेल- असं चालल्यानंतर दरवर्षी वाटतं मी पुढच्या वर्षी नाही येणार, असं मी मागच्या वर्षी म्हटलं होतं. पण नाही, ह्यावर्षी पण यावर्षी मी आले तेवढाच परत. उत्साह नाही. किती पण थकले तरी नेक्स्ट इयर पण मी येणार आहे. आणि पुढच्या वारीचा वर्षी- उत्साह पुढच्या आपल्याला वर्षी- घेऊन येतो. पुढच्या वर्षी आम्ही मॅनिफेस्ट करतो आत्ताच की आम्हाला ते निरा स्नान बघायचं. हां. येस. मॅनिफेस्टिंग. घाट क्रॉस केला आहे आणि घाट क्रॉस करून झाल्यानंतर पुढे आल्यानंतर हॉटेल सवाई म्हणून आहे. तिथे आमची जेवणाची सोय केली. प्रचंड भूक लागली आम्हाला. तो जेवणामध्ये चपाती, पनीरची भाजी, डाळ राईस, सलाड आणि गुलाबजामुन. आता आम्ही हे बघा, खूप जास्त थकलो आहे पण मग खूप भूक लागली. आम्ही पहिले जेवण करतो. छान आहे. जेवण पण खूप सुंदर, एकदम टेस्टी जेवण आहे की नाही? मस्त. जेवण छान आहे, भरपूर जेवण आहे आणि भाजीवाला पण घेऊ शकतो. वेगवेगळ्या भाज्या नाही, भाजी एकच आहे ती. त्यांनी मला 2 वेळा का दिली माहीत नाही. मी त्यांना विचारलं, म्हणल्या 2 वेगळ्या भाज्या आहेत का? त्या म्हणल्या नाही, भाजी एकच आहे. आणि तुला कांदा पाहिजे का? नाही बघू. तर आता मस्तपैकी जेवण झालं आणि आराम पण झाला आहे. तासभर आराम केला आहे तिथे आम्ही आणि आता निघालो आम्ही. आता आम्ही निघालो सासवडकडे. म्हणजे ॲक्च्युली दिवेघाट पूर्ण झाल्यानंतरच लगेच आमच्या जेवणाची सोय केली होती. त्याच्यामुळे आता सासवडकडे रवाना, पुन्हा त्याच उत्साहाने. चल. शाळेतली मुलं, वागिरे विद्यालय. तुला चांगला केला. हां, तुला चांगला साधलाय. होय. सासवड यायला 2 किलोमीटर बाकी, पण एनर्जी पूर्ण डाऊन झाली. होय ना? सापडतील का आता? सापडतील का आता? सापडतील का लोक म्हटलं तुमची? सापडतील ना? बरोबर म्हटलं. हां, माझ्याकडे फोन नंबर आहे. हाय ना? बरं झालं. ओके. त्या ह्याच्या खालच्या अंकाला आणि शाळेच्या जवळ आहे असं म्हणते. बर शाळा पण तिथं जवळ आहे. बर. आहे होय म्हणा की हो. होय होय, हा बरोबर. हा, मग तिथं मी जातो. बर बर, चालेल. सावकाश जावा. हा हा. त्या आजोबांच्या सोबतचे वारकरी, त्यांची सुकामुक झाली. तर चला आता आपण आपलं 2 किलोमीटरचं अंतर पार करू. शाळेत नाही आम्ही, लग्न झाले आमचं. ते आजोबा विचारतात शाळेला किती वेळ. आमची पोरं शाळेला जातात आता.
सासवड यायला अजून आता 1 किलोमीटर बाकी आहे. आमचा ग्रुप केव्हाच पुढे गेला आणि पुढे जाऊन एका ग्राउंडवर स्ट्रेचिंग करणार आहेत, म्हणजे आमच्याकडून करून घेणार आहेत. आपण पोहोचू का तोपर्यंत? स्ट्रेचिंगपर्यंत पोहोचू आपण. बघूया. आम्ही खूप दमलो आहे आणि त्याच्यामुळे आम्ही खूप मागे पण पडलो आहे. त्याच्यामुळे बघूया आता तिथे जाऊन मला स्ट्रेचिंग सापडणार आहे का नाही माहीत नाही. जर नाही मिळालं तर डिरेक्टली परतीचा प्रवास. जर मिळालं तर तिथे आमच्याकडून अर्धा ते पाऊण तास जे सिनियर्स आहेत ज्यांना एक्सपिरियन्स वगैरे आहे ते आमच्याकडून स्ट्रेचिंग करून घेणार आहेत. कारण की आपल्याला सवय नसते ना, तर त्याच्यामुळे एकदम त्रास व्हायला नको याच्यासाठी थोडं एक्सरसाइज आणि ते सगळं करून घेणार. बघूया काय होतं आता. मी वेळेत पोहोचली आहे आणि इथे हे दादा स्ट्रेचिंग करून घेत आहेत. मी पण जॉईन करते पटकन. चला. आता पाहिलंच असेल तुम्ही स्ट्रेचिंग करून झालं. रिलॅक्स फील होतं. आता सगळे बसलेत. आता इथे आमच्या गाड्या येणार आहेत, बसेस. तर त्यांची वाट बघायची आपल्याला. स्ट्रेचिंग करून सगळेजण रेस्ट घेतात. आणि पुणे ते सासवड पायीवारी सक्सेसफुली पूर्ण झालेली आहे. शरीराने मी किती थकलेली दिसत असले तरी मनाने भरपूर खुश आहे. भरपूर एनर्जी, आनंद वर्षभरासाठी घेऊन जात आहे. अजूनही कानातनं तो टाळांचा, गाण्यांचा आवाज अजूनही घुमतोय कानामध्ये. खूप छान वाटलं. आणि पुढच्या वर्षी एवढ्याच उत्साहाने, एवढ्याच तयारीने पुन्हा वारीला येणार आहे आणि भरपूर एनर्जी वर्षभरासाठी घेऊन जाणार आहे. तर आजचा हा वारीचा व्लॉग इथेच संपवूया आणि भेटूया पुढच्या अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.